नुसते विकास कामांचे फुगे उडवणाऱ्या आमदारांना घरी बसवा. निशिकांत भोसले पाटील दादा. रेठरे, हरणाक्ष, ताकारी, भवानीनगर येथे विविध विकास कामांचा शुभारंभ. इस्लामपूर प्रतिनिधी. विद्यमान आमदारांच्या नाकर्तेपणामुळे गेल्या 35 वर्षात इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील पाणंद रस्त्यांची अवस्था पाय टाकला तर गुडघाभर रुतून बसेल अशी बिकट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे जिने मातीमोल करणाऱ्या आणि नुसते विकास कामांचे फुगे उडवणाऱ्या आमदारांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत घरी बसवा असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील दादा यांनी केले. रेठरे, हरणाक्षी येथे 2,60,00,000 तर ताकारी येथे 18 लाख आणि भवानीनगर येथे 96 लाख रुपये निधीतून विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी भाजपा विधानसभा प्रभारी प्रसाद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील मोरे, तालुका अध्यक्ष निवास पाटील, महिला आघाडी अध्यक्ष सुरिताताई जगताप, संघटन सरचिटणीस संदीप सावंत, दादासाहेब रसाळ, ओबीसी मोर्चा अध्यक्ष मधुकर हुबाले, यदुराज थोरात प्रमुख उपस्थित होते. निशिकांत भोसले पाटील दादा म्हणाले, अकार्यक्षम आमदारांमुळे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील पाणंद रस्त्यांची अवस्था बिकट आहे. शेतकऱ्यांना खते, धनधान्य आदींची वाहतूक करताना तारेवरची कसरत करावी लागते. हे येथील जनतेचे दुर्दैव आहे. परंतु आता महायुती सरकारच्या माध्यमातून या पाणंद रस्त्यांसाठी मोठा निधी आला आहे. लवकरच हे रस्ते कात टाकतील. त्याबरोबरच ताकारी ही वाळवा तालुक्यातील सर्वात मोठी दुसरी बाजारपेठ म्हटलं तरी वावगे ठरणार नाही. रेठरे, हरणाक्ष, भवानीनगरसह अन्य गावातील नागरिक आणि शेतकरी वर्ग या ठिकाणी खरेदी विक्रीसाठी येत असतो. या ठिकाणी काही रेल्वे गाड्या पण थांबतात तर काही थांबत नाहीत. पण तुम्हाला मी निश्चित विश्वास देतो, आगामी काळात वंदे मातरम, महालक्ष्मी, निजामुद्दीन एक्सप्रेस यासारख्या गाड्यांना थांबा मिळवण्यासाठी पाठपुरावा करेन. त्यामुळे येथील शेतमाल एक्सपोर्ट करण्यासाठी फायदेशीर ठरेल. यातून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळून त्यांना चांगले दिवस येतील.